भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं विशाल पटेल, SNS टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है। आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं SNS टीवी की यह खास रिपोर्ट। महाराष्ट्र में बदलते राजनीतिक घटनाक्रम के बीच शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के प्रमुख उद्धव ठाकरे ने शनिवार को वाशिम स्थित जैन भवन में आयोजित कार्यकर्ता संवाद मेले को संबोधित किया। कार्यक्रम में विधान परिषद में नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे की मौजूदगी में संभाजी ब्रिगेड के कृष्णा चौधरी सहित कई कार्यकर्ताओं ने शिवसेना उद्धव गुट की सदस्यता ग्रहण की। कार्यक्रम में युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, सांसद संजय राउत, विधायक नितिन देशमुख, सिद्धार्थ देवले, जिला अध्यक्ष बालाजी वानखेड़े, वरिष्ठ नेता सुधीर कंवर सहित बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित रहे। अपने संबोधन में उद्धव ठाकरे ने हाल ही में शिंदे गुट में शामिल हुए सांसदों की आलोचना करते हुए उन्हें गद्दार बताया और कहा कि वर्ष 2029 के लोकसभा चुनाव में जनता उन्हें जवाब देगी। उन्होंने कार्यकर्ताओं राम मंदिरच्या मुद्द्याने रथयात्रा काढली होती आडवाणीजींनी, संपूर्ण देश हिंदुत्वमय करून टाकला। मंदिर वही बनाएंगे, अरे बाबरी पाडली तेव्हा शेपट्या घालून पळालेली तुमची अवलादी, म्हणजे अंगावर काय आलं तर शेपट्या घालायच्या। ते सगळं गंडांतर होतं, ते शिवसेना प्रमुखाने अंगावर घेतलं होतं, सगळे पळाले होते। एक सुद्धा भाजप आज 56 वाले 56 इंच छातीवाले नामोनिशाण नव्हतं कुठे। मग एक कोणतरी भाजपवाला बोलला होता हे आमचं नाहीच, कसं असतं तुमचं, कारण शौर्य गाजवणं भाजपवाल्याचं कामच नाही। शौर्य आणि भाजप हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत। आणि शिवसेना प्रमुख गरज होते की जर हे माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे। पाडण्याचं असं त्यांच्या मते, कारण आडवाणी असतील, अटलजी असतील, हे अच्छा नाही हुआ, हे बुरा हुआ, हे काला दिन था, ते सगळं पाप तुम्ही आमच्या माथी टाकलं। आणि राम मंदिर उभारणीचं जे राम मंदिर यांनी उभारलंच नाही, कोर्टाच्या निर्देशाने उभारले गेलं, त्याचं श्रेय घ्यायला मात्र टिकूजीराव तिकडे। पण त्या राम मंदिरासाठी सुद्धा अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेले आहे, जीव दिलेले आहे, जीव गमावलेले आहे, दंगली घडलेल्या आहेत, अनेक जणांवरती पोलिसांच्या केसेस झालेले आहेत। मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, मग शिलापूजन झालं, त्याच्यात सुद्धा शिवसेना प्रमुख, शिवसेना म्हणजे आता जे म्हणतात ना मी फिरलो नाही, तेव्हा शिवसेना प्रमुख जर फिरले नसते तर भाजपला गावातल्या काळ्या कुत्र्याने विचारलं नसतं। आणि अशी हिंदुत्वाची लाट निर्माण झाली, राम मंदिर निर्माण झालं, काय अभिमान वाटला आपल्याला। आणि त्या राम मंदिरावरती दरोडा घालणारे आत्ताचे बाबर आहेत ते, त्या काळी मंदिर पाडलं गेलं होतं, या काळी मंदिर बांधून लुटणारे ही बाबराची आवडत आहे तर दुसरी कोणाची आवडत आहे? तर ज्याने आता हिंदुत्वाच्या नावानं, राम मंदिराच्या नावानं लूट सुरू केलेली आहे, प्रभू श्रीरामाच्या मंदिरात ज्याने आता 200, 300, 400 कोटीचं दानपेट्या चोरल्या, रामाच्या मंदिरावर दरोडे घातले, त्यांच्या पक्षामध्ये हे बूट चाटायला गेले। मी शिवसैनिकांना इतकंच सांगेन, शिवसैनिक कोणतंही आव्हान स्वीकारायला तयार असतो। शिवसैनिकाचं जो प्राण आहे, प्राण म्हणजे निष्ठा आहे, निष्ठा लक्षात ठेवा। आणि निष्ठा कोणाकडे असते? एकनिष्ठ राहण्यासाठी, मी नेहमी सांगतो, एकनिष्ठ राहण्यासाठी आई, नेक आणि बाप एक असावा लागतो। ज्यांचे नाहीत ते निघून गेले। आम्ही आमच्या आईशी प्रामाणिक आहोत, शिवसेना आमची आई आहे। या शिवसेनेनं महाराष्ट्राला, मराठी माणसाला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला कायम आधार दिला, ताकद दिली। आणि ह्या जिल्ह्यानं, यवतमाळ जिल्ह्यानं, वाशिमनं हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं की खासदार दिले, आमदार दिले। आणि हेच प्रेम आपण कायम ठेवा उद्धव साहेबांच्या बाबतीत, आदित्य साहेबांच्या बाबतीत।